आता पिझ्झा बाहेरनं ऑर्डर करायची गरज नाही का? कारण मी अगदी 15 मिनिटात घरबसल्या तयार होणारा हा व्हेज पनीर चीज पिझ्झा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. आता बेसिक तयारीमध्ये आपण सर्वात आधी पनीर थोडंसं तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत. त्यामध्ये घट्ट असं 1 चमचा दही आणि अर्धा ते पाऊण चमचा पेरी पेरी मसाला घातला आहे. हे आपल्याला सर्व छान पनीरच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे. त्यानंतरनं इथे एक मी नॉनस्टिकचा पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता. पॅन गरम झाला की त्यावरती आपण पनीरचे तुकडे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. अर्धा ते 1 मिनिट एका बाजूने पनीरचे तुकडे छान फ्राय झाले की ते पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ते छान भाजून घ्यायचे. आता आपलं पिझ्झासाठी लागणारं पनीर रेडी आहे. आता आपण पुढची कृती बघू. आता बाजारामध्ये कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये पिझ्झाचा बेस रेडीमेड मिळतो. मी तो पिझ्झा बेस घेतलेला आहे. त्यावरती सर्वात आधी आपण मिओनीज, नंतरनं पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व चमच्याच्या साहाय्याने पिझ्झा बेसवरती छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. अगदी मी दाखवलं आहे त्या पद्धतीने. आता आपण व्हेज पिझ्झा बनवतो आहे, त्यामुळे इथे मी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पिवळी आणि लाल सिमला मिर्च, उकडलेले मक्याचे दाणे, टोमॅटो, कांदा आणि पनीर असे मी पदार्थ घेतलेले आहेत. तुम्हाला आवडतात त्या भाज्या इथे वापरू शकता. सर्वात आधी पिझ्झा बेसवरती कांदा, पिवळी आणि लाल ढोबळी मिरची, टोमॅटो आणि उकडलेले मक्याचे दाणे छानपणे अरेंज करून घ्यायचे. छान व्यवस्थित सर्व साईडने मांडून घ्यायचे आणि लास्टला त्याच्यावरती पनीरचे तुकडे व्यवस्थित अरेंज करायचे. व्हेज पिझ्झा बनवताना भाज्या भरपूर वापरायच्या. त्यानंतरनं त्यावरती आपण सर्वात आधी ओरेगॅनो घालून घेणार आहोत. ओरेगॅनो घातलं की त्यावरती चिली फ्लेक्स घालायचं, थोडंसं चवीपुरतं मीठ भुरभुरायचं आणि त्यानंतरनं इथे मी पेरी पेरी मिक्स हा जो मसाला मिळतो तो ह्यावरती घालून घेतलेला आहे. तुमच्याकडे पिझ्झा मिक्स असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतरनं आपला सर्वांचा आवडता पदार्थ तो म्हणजे चीज. आता जर तुमच्याकडे मोझरेला चीज असेल तर तुम्ही ते वापरू शकता किंवा मग चीज क्यूब्स घेऊन त्या पिझ्झावरती खिसून घेऊ शकता. चीज घालण्यात अजिबात कंजूशी करायची नाही, नाहीतर मग पिझ्झा तेवढा छान होत नाही. आता मी ते 2 चीज क्यूब्स इथे छान पिझ्झावरती खिसून घातलेले आहेत. आता आपण हा पिझ्झा ओव्हनमध्ये बनवणार नाही आहोत, त्यामुळे मी इथे नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यानंतरनं गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि आपण जो पिझ्झा रेडी करून घेतलेला होता तो पॅनवरती ठेवायचा आहे. त्यानंतरनं पॅनवरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हा पिझ्झा थोडासा वाफवून घ्यायचा आहे. खूप जास्त वाफवायचा नाही. आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा शिजतील एवढ्याच शिजवायच्या आहेत आणि 4 ते 5 मिनिटांनंतरनं आपला पिझ्झा बनून रेडी आहे. एकदम गरम गरम हा तुम्ही पिझ्झा सर्व करा. पिझ्झा सर्व करताना आवडत असेल तर परत चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो वरनं तुम्ही घालू शकता. आणि अशा पद्धतीने अगदी 10 ते 15 मिनिटात रेडी होणारा व्हेज पनीर चीज पिझ्झा बनून रेडी आहे. तर तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत असंच छान छान खा, प्या आणि मस्त रहा. धन्यवाद.